माणूस कदरून गेला, 8 दिवस तर कदरून गेलो आम्ही पूर्ण. उठला की पाऊस, कंपनीत जाताना पाऊस, कंपनीतून येताना पाऊस, ग्राउंडवर येताना पाऊस, म्हणजे पुरा पाऊसच पाऊस झाला. मजा आली का? पाय असे पडते रनिंग मध्ये. तर हे वर्कआउट काय करतो, तुमचे पाय पण बरोबर ठेवतं, बॉडी बॅलन्स बरोबर ठेवते, हँड पोझिशन बरोबर ठेवते. चेंज झाला 15 ते 20 सेकंदाचा गॅप ठेवायचा, मग दुसरा वर्कआउट करायचा. कसं बॉडी कूल होऊन जाते आपण तोवर. तर चला ॲप्सची तयारी. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 231वा दिवस आहे आपला. तर करण सेट तर नाही आला अजून, कॉल केला तर येतो म्हणे आहे. 2 दिवस लवकर आला, 3रा दिवस. तर चला, का आज थोडंसं बरं आहे, थोडंसं नॉर्मल पाऊस. तर थोडंसं नॉर्मल पाऊस पडला, पण का मागे जेवढा पडत होता तेवढा नाही पडू राहिला. आता थोडंसं कोरडं वाटू राहिलं. नाही तर काय पावसाने 6-7 दिवस तर पार परेशान करून टाकलं होतं. तर चला, आता बघा पाणी बिनी कमी झालं. वातावरण पण आज थोडंसं बुरबुर पण नाही, काल बुरबुर होती, पण आभाळ आहे. सांगता येत नाही चालू होईन नाही होईन पाऊस अजून. तर चला तयारी करू आपण, तर करण येतो. 80% मेहनत 20% रिझल्ट भेटतो, ही गोष्ट फिक्स आहे. 20% पण भेटत नाही कधी कधी, पण एवढं आहे कंटिन्यू करणंच लागतं. मेन गोष्ट ही आहे. कारण की आता लय 2-3 जण मित्र आहे आपले, त्यांनी पण यूट्यूब चॅनल चालू केलं. तर थोड्या दिवस थांबते, 15-20 महिनाभर 2 महिने व्हिडिओ टाकले, व्ह्यूच येत नाही, बंद करून टाकले. पण आपण त्यातले नाही, व्ह्यू येऊ नाही येऊ, आज नव्हते येतेच व्ह्यू, पण आपलं कन्सिस्टन्सी टाकणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. आपण कंटिन्यू टाकू, आणि आपल्याला दाखवायचं आहे. आपण सगळ्यात मेन गोष्ट दाखवायची म्हणजे कशी माहिती आहे का, तुम्ही आता सगळ्यांचं एक मेनच कारण आहे, कारण की टाईम नाही राहा, आपल्या ड्युटी आहे, जॉब करतो, हे करतो. तर हे करून सुद्धा आपण फिट राहू शकतो, एकदम स्टँडर्डमध्ये, असं म्हणजे एकदम हाय लेवलनी फिट राहू शकतो. नॉर्मल तर फिट राहतच येतं, पण आपण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लेवल करून दाखवू राहिलो. आपलं जॉब करून सुद्धा आपण आपली फिजिक मेंटेन करू शकतो, आपण मेंटेन करू शकतो. तर कारण की लई मोठी गोष्ट नाही ती अशी की तुम्हाला लई वर्कआउट करणं आहे, लई हे करणं आहे. सोपं पण स्ट्रिक आहे फिट राहण्यासाठी. तुम्हाला स्किपिंग सांगितले, लई प्रकारे असे जेणेकरून तुम्ही फिट राहू शकता. खायचं पण काय, सगळ्यात मेन गोष्ट आहे, नुसतं वर्कआउट करायचं नाही. नुसतं मी वर्कआउट जास्त करीन म्हणजे बॉडी वर्कआउट, हे वर्कआउट आहे आणि हे डाईट आहे. दोन्ही असलं तर टाळी वाजते, ते एकच असलं तर काहीच होत नाही. तर तुम्ही किती वर्कआउट करा, तुमचा डाईट प्लॅन ओके नाही आहे, तुम्ही काहीच होऊ शकत नाही. तुम्ही किती जिम मारा, काही मारा, काहीच होणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी सोबत लागतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगा, साखर सोडा. सगळ्यात मेन गोष्ट तिथूनच सुरुवात चालू होती. वॉर्मअप करू थोडासा, मग पुढचा वर्कआउट काय ते बघू. करण आला बघा, कोणतरी येऊ राहिलं राव, ओळखीचं वाटू राहिलं मला. तर आता भूषण आहे वाटतं, बघू येऊन द्या आपला. चला वॉर्मअप करू आता. अल्ट्रा झाड आहे दोन्ही, पण छोटे पण आहे. दिसला पोर येत नाही इकडं, येऊन काही आवाज दिला नाही, म्हणलं चला त्याच्या मग त्या दिवशी जीवावर आलं, त्या दिवशी मारायची मूड आले, बारीक मारायची. बारीक तुझी थोडी लेंगते ना, असं खाली हात ठेवावं लागते.
शोल्डर बनून जाते मोठे प्रोटीन. यावेळेस मंत्रिमंडळाने मान्य केलं ऑफिशियल GR पण आलं. पंपिंग चांगली पण रेग्युलर पळालं ना डांगर ग्रिप अजून येऊन जाते. निघून जातो. हां त्याच्यानंतर इकडं चालू केलं भाऊ संध्याकाळी. झाला कंप्लीट आपला. आता काय करू, काल आपण केली ती जॉगिंग लॉंग किती डिस्टन्स केलं आपण 2-2.5 किलोमीटर. तर आता काय करू, इथलची इथं राऊंड मारू आणि आजचा रनिंग नाही केली म्हणून तो वेगळा वर्कआउट करू आज आपण. तर चला. चक्कर मारली. तर आता काय करणार आपण, आता करणार आपण इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटमध्ये इथं कडक सरफेसच करणार आहे. पण काल जे सांगितलं तुम्हाला तेच आहे, कारण की आपण हे रेपिटेशन वाढवणार आहे. प्रत्येक गोष्टीचे रेपिटेशन वाढणार आहे इथून पुढं आता. कारण की आपण काल पण मारले लेग वर्कआउट, त्याचे रेपिटेशन वाढले. आता याचे पण रेपिटेशन वाढणार आहे. तर चला आपण करू. सर दोरी कुठे, चला. तर आपण काय करणार आहे, इन आउट वर्कआउट मारणार आहे. कारण इन आउट वर्कआउटला आपल्याला कडक आपला नरम सरफेस नाही, सगळीकडे चिक्कल झालेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इथंच मारणार आहे. पण एकदम हळूहळू पाय टाकायचे कधी पण. आपण जसं ग्राउंडवर करतो एकदम पाय टाकले तरी काय ॲडजस्ट होऊन जातो, पण इथं तसं नाही आहे. इथं एकदम स्लो पाय टाकायचे, पण रेपिटेशन आपण जास्त मारणार आहे. तर चला.
तर आपण हा वर्कआउट केला. हा काय आहे, इन आउट वर्कआउट आहे. हा वर्कआउट बिगनर असते ना, बिगनरसाठी सगळ्यात बेस्ट वर्कआउट आहे. दरवेळेस आपण सांगतो बिगनरनी हा मारला तर तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आणि तुम्हाला जे वॉकिंग करते वॉकिंगच्या नंतरचा वर्कआउट हा, त्याच्या जॉगिंगच्या आधी जे जॉगिंग चालू करायची ना त्यांनी पहिला हा वर्कआउट करायचा. 100चा सेट मारायचा, 50चा सेट मारायचा. आपण आता सेटमध्ये सोडून दिला, आता मिनिटामध्ये काउंट चालू केला. आपण आजपासून सगळे नियम चेंज झाले आपल्या वर्कआउटचे. इथून पुढं रेपिटेशन वाढले आता सगळ्या गोष्टीचे. कोणता वर्कआउट करा रेपिटेशन वाढणार आहे आज. तर ह्याचे काय केले, 2-2 मिनिटाचे आपण 5 रेपिटेशन मारले. तर 2-2 मिनिटामध्ये सेट किती होते, एका मिनिटात 100, 150, 200 प्लसच झाले आपले एका याला 2 मिनिटात. रेपिटेशन मारले म्हणजे कमी होते, पण सेट मारले आपण टाईम ठरवला म्हणजे रेपिटेशनच्या ॲडव्हान्स गोष्टी. तर इथून पुढं तेच करायचं आहे. पण बिगनरसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ह्याने काय होतं, तुमचे रनिंग पोझिशन ओके होती किंवा जे पोरं ग्राउंड नवीन चालू करते त्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे. ह्याने काय होतं, रनिंग करताना तुमचे हँड पोझिशन ओके राहतो. आपलं लेग असतो, लेग पोझिशन बरोबर ॲक्युरेट असा पडतो. ॲक्युरेट पोरांचा प्रॉब्लेम काय असतं, सगळ्यात मेन पाय असे पडते रनिंगमध्ये. तर हे वर्कआउट काय करतो, तुमचे पाय पण बरोबर ठेवतं, बॉडी बॅलन्स बरोबर ठेवते, हँड पोझिशन बरोबर ठेवते. आपली मान असती, मान न बरोबर ठेवते, कारण की मान आपली इकडे तिकडे झाली ना पूर्ण बॉडी डिसबॅलन्स होऊन जाते पूर्ण ह्याच्यावरची. त्याच्यामुळे बघायचं पण रनिंगमध्ये एवढं डिस्टन्स बघायचं जोपर्यंत आपलं एवढं दिसतं. पुढं बघायचं नाही, खाली बघायचं नाही, काहीच नाही, सरळ या डिस्टन्सने बघायचं. त्याने कसं सगळं बॉडीचं कंट्रोल याचं माइंड मुंडक्या वाचतं. मुंडकं हल्लं पूर्ण बॉडी हलती, हा मेन फंड आहे. हे बारीक गोष्टी माहीत नसतं आणि अकॅडमीमध्ये पण सांगितलं नाही कोणी या गोष्टी बारीक फक्त पळा म्हणून पळा म्हणते सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर ही स्ट्रिक नक्की बिगनर लोकांनी लक्षात ठेवा, किंवा जे वॉकिंग चालू करू राहिले माणसं किंवा बाई माणूस जे वेट लॉस करायचं आहे त्यांनी वॉकिंग नंतर 1 महिनाभर वॉकिंग करा, त्याच्यानंतर हा वर्कआउट चालू करा. डायरेक्ट मारलं तर जमणार नाही, पण शूज घालून मारा. ही गोष्ट एक आहे. मातीमध्ये मारायचं तर विदाऊट ह्याचं मारू शकता, पण कडक सरफेसवर मारायचं तर शूज घालून कंपल्सरी. तर चला, आजचे सेट आपले कंप्लीट झाले. तर आता नेक्स्ट वर्कआउट करतो. मजा आली का? नियम चेंज झाले भाई आता. कमीत कमी 6-7 दिवस झाले तर ऊनच नव्हतं. आज सूर्य आला बघा, ढगा माग आहे, पण आज सगळं कोरडं वातावरण बघा. नाही तर कंटिन्यू पाऊस होता आपला, कंटिन्यू. कपडे तर झाले 2-4 दिवस भिजूच राहिले, पण आज थोडंसं मोकळं वातावरण आहे. तर चला आता काय करू, नेक्स्ट वर्कआउट करतो. आजचा वर्कआउट काय करायचं बघू. तो आता टाइम झाला का, स्ट्रेचिंग कर मग सर, करवट कर. या 2 स्किपिंग आपल्याकडे. हे ज्या दिवशी स्किपिंग मला इंटरेस्ट असला त्या दिवशी मारायची. ज्या शिवर आलं रेपुटेशन सारखेच बघ. ही जाड आहे ही मोठी असं नाही. 100-200 मारले, 200 मारले ऑप्शन. उद्यापासून स्किपिंगचा मारली आपण 1000 शिवाय खाली मारायचंच नाही. कारण गेला आता तेव्हा त्याचा टाइम झाला. तर आता आपण काय करू, स्किपिंग मारलेले एक फ्री साठी तर आपल्या रेग्युलर मधले
सपाटे, तर सपाटे मारू आपण. तर चला, सपाट्याचे पण आपण 10-10चे सेट मारतो. 10-10चे 5च्या पुढंच मारायचे सेट, कारण की आपण नवीन आहे त्याच्यामुळे 5च्या पुढं मारायचे. तर चला, फर्स्ट आहे वातावरण जेव्हापासून उजेड पडला, ऊन पडलं तेव्हापासून थोडं भारी वाटू राहिलं. नाही तर पाऊस चालू होता ना, पूर्ण माणूस कदरून गेला. 8 दिवस तर कदरून गेलो आम्ही पूर्ण. उठला की पाऊस, कंपनीत जाताना पाऊस, कंपनीतून येताना पाऊस, ग्राउंडवर येताना पाऊस, म्हणजे पुरा पाऊसच पाऊस झाला. सूर्य दिसतच नव्हता. आता थोडंसं मोकळं वातावरण वाटू राहिलं, तर तरी काही सांगता येत नाही पावसाचं. अजून 4-5 दिवस सांगितलेलंच आहे. तर चला, तर आपण 10-10चे 7 सेट मारले. 7 कसे मारले, असं बिगनर आहे, अजून तयारी करू राहिलो हळूहळू. पण पहिल्या दिवसापासून आता थोडंसं सुधारलो आपण. तर चला, हा वर्कआउट सपाटी कंप्लीट झाले. नेक्स्ट वर्कआउट करतो आता, ते आहे आपलं ॲप्स वर्कआउट. चलो, आणि प्रत्येक वर्कआउटमध्ये चेंज झाला 15 ते 20 सेकंदाचा गॅप ठेवायचा, मग दुसरा वर्कआउट करायचा. कसं बॉडी कूल होऊन जाते आपण तोवर. तर चला, ॲप्सची तयारी करू आता.
तर 30-30चे आपण 5 सेट मारले ॲपचे. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर आजपासून वर्कआउट ते सगळं चेंज झालं. इथून पुढं रेपिटेशन वाढणार आहे आता आपले, कारण की बेसिक लय झाले. आता सेम वर्कआउट तेच राहणार आहे आपला, फक्त रेपिटेशन वाढणार आहे. आज आपण तसंच केलं ना, आज 3 आउटचे रेपिटेशन वाढवले, 2-2 मिनिटाचे केले आपण. असेच वर्कआउट आता. हां, अजून एक तुम्हाला सांगतो, आपण संडेचा प्लॅन. संडेला आपण एक्सपेरिमेंट करायचं आहे, आपली लेंथ चेक करायची. लय दिवस झालं रनिंग बंद आहे आणि थोडंसं एवढे हे पण नाही, पहिल्यासारखे रनिंग नाही, तरी आपण स्ट्रेंथ चेक करू आपली नेमकी किती आहे, कितीपर्यंत येणं जातं, मग त्याच्यावर मग काम करायचं आहे. तर आपल्याला एक गोष्ट सांगतो, आपल्याला आयरनमॅन मारायचं आहे. आयरनमॅन त्याला असती बघा 42 किलोमीटर रनिंग असती, त्याच्यानंतर 120 किलोमीटर सायकलिंग असती एक माझा अंदाज, आणि 3 का 5 किलोमीटर स्विमिंग असते. आपण रनिंग आणि सायकलिंग तर करून घेऊ, स्विमिंगला थोडंसं बघणं लागेल आपल्याला काहीतरी. बघू आपण पहिले 2 तर कवर करून घेऊ, मग स्विमिंग वर्षातून एकदा असते वाटतं, गोव्याला असती. तर चला तयारी चालू करणं लागेल आतापासून. तर ते आपले स्ट्रेंथ चेक करायची आपली. तर चला जायची तयारी करू आता. तर चला आजचा वर्क झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.